भ्रष्टाचार भ्रष्टाचार सिर्फ और सिर्फ भ्रष्टाचार। महानगर पालिका के फायर विभाग में सिर्फ दिखाई देता है भ्रष्टाचार और इसकी जड़ें बहुत ही अंदर तक जा चुकी हैं। नमस्कार दर्शकों और साथियों, मैं हूं शशि शर्मा, आप देख रहे हैं दबंग खबरें। दर्शकों, आज हम महानगर पालिका मुख्यालय के बाहर मौजूद हैं और आज आपको महानगर पालिका के अति अत्यावश्यक सेवा फायर विभाग उसके बारे में जानकारी देना चाहते हैं। किस तरह भ्रष्टाचार की जड़ें उनके अधिकारियों के अंदर तक पहुंच चुकी है। मानो यूँ लगता है कि उनके खून तक भ्रष्टाचार की जड़ें हैं और भ्रष्टाचार का नाम जो है उनके दिलो दिमाग में बैठा हुआ है और भ्रष्टाचार के चलते ना जाने कितने गलत काम उन्होंने शहर में किए हैं। आइए जानते हैं। हमारे साथ मनसे के 146 के विधानसभा अध्यक्ष सचिन जी है, जिन्होंने बड़े ही प्रमुखता से एक मुद्दा उठाया है और इन्होंने इसकी शिकायत मनपा आयुक्त से भी की है, लेकिन मनपा आयुक्त है कि उनके कानों में भी जूं नहीं रेंग रही है, ना ही उन्हें दिखाई दे रहा है। जबकि महानगर पालिका ने दिवाली के वक्त एक सर्कुलर जारी किया था कि जितने भी पटाखे की दुकानें हैं वो किसी गार्डन में ओपन जगह पे होनी चाहिए, लेकिन कुछ भ्रष्ट यहाँ पे फायर अधिकारी हैं जिन्होंने करोड़ों के वारे न्यारे किए, सड़कों पर पटाखे की दुकानों को परमिशन दी और इन्होंने मनसे के सचिन ने इस पे आवाज उठाई है। आई जानते हैं क्या कहना चाहेंगे। सिल्वर पार्क फायर ब्रिगेड प्रमुख आहेत धनंजय कनोजे यांनी दिवाळीमध्ये काय केलं होतं, फटाक्याचे स्टॉल जे टाकायचे होते त्याला एक NOC लागणार होती फायर ब्रिगेडची. त्या NOC मध्ये त्यांना NOC मिळाल्यानंतर फटाक्याचं दुकान लावायला होतं आणि ती NOC अशाच जागेवर घेत होते की जिथे ओपन जागा आहे, ज्या ओपन जागेचे पेपर घेत होते आणि त्या ठिकाणी देत होते. पण ही NOC देण्याच्या मागचा उद्देश धनंजय कनोजेचा वेगळा होता. तो उद्देश असा होता की प्रत्येक स्टॉल धारकाकडनं 5, 10, 15, 20,000, 25,000 पर्यंत त्यांनी NOC देण्याच्या नावावर भ्रष्टाचार केलेला आहे. आर्थिक जी देवाणघेवाण केलेली आहे ती NOCच्या नावावर केली आहे. तर मी आयुक्तांना त्यावेळेला त्या ठिकाणी एक स्टॉल धारक माझ्याकडे कंप्लेंट घेऊन आले होते माझ्या शाखेमध्ये. तर मी त्यावेळेला त्यांच्या सोबत गेलो. सोबत गेल्यानंतर मी बाहेरच थांबलो. बाहेर थांबल्यानंतर कनोजेंनी त्यांना विचारलं, अरे तुम्ही लवकर या, पैसे घेऊन लवकर या, मला NOC द्यायचे. मी तिथे गेल्यानंतर 7,500 मागितलेले, 5,000 त्या स्टॉलचे ब्लॅकचे पैसे म्हणजे भ्रष्टाचाराचे पैसे आणि 2,200 रुपये त्यांची एक लीगल फी होती महानगरपालिकेची. मी बाहेर थांबल्यानंतर त्यांनी CCTV मध्ये बघितलं होतं. त्यांनी सांगितलं, अरे 2,200 रुपये ते पटापट करतो. पण ज्या वेळेला मी आतमध्ये घुसलो तर त्यावेळेला त्याला विचारलं 5,000 कसले मागवलेले तुम्ही. तर लडबडून गेला. त्याच्या रेकॉर्डिंगमध्ये त्याच्या बोलण्याचा उद्देश तोच होता की तुम्ही लवकरात लवकर या, पैसे घेऊन मी NOC देतो. तोपर्यंत NOC देत नव्हते. मी त्यानंतर लगेच आयुक्तांना फोन लावला. आयुक्तांना फोन लावल्यानंतर आयुक्तांना याबाबतची माहिती दिली की कनोजे प्रत्येक स्टॉल धारकाकडनं 5,000, 10,000, 15,000, 25,000 पर्यंत पैसे घेतोय. याची माहिती दिल्यानंतर मी बोराडे सरांना फोन केला. त्यावेळेला बोराडे सरांना अटॅक आलेला, तर ते ICU मध्ये ॲडमिट होते. तर त्यांच्याही कानावर टाकलं. त्यानंतर मी पत्र दिलं होतं 14/11/2024 की यांची तात्काळ चौकशी करून त्यांना निलंबित करण्यात यावं. यांचं वारंवार भ्रष्टाचाराचे मुद्दे कायम त्यांचे घडत आहेत. सिल्वर पार्कला असू दे किंवा आता तुम्ही मागे ऐकला असेल एक मुद्दा होता डॉन बॉस्को शाळेचा. त्या डॉन बॉस्कोच्या शाळेमध्ये त्यांनी एक नोटीस दिलं होतं. नोटीस देऊन त्यांनी त्याच्यावर जेचं एक नोटीस दिल्यानंतर त्यांना ती शाळा खाली करण्याची आणि फायर ब्रिगेड न लावल्यामुळे त्यांना ती शाळा बंद करण्याची एक नोटीस काढली होती. आजपर्यंत 3 महिने झाले त्या नोटीसवर उत्तर नाही, कारण की ते नोटीस काढल्यानंतर त्यांनी पुन्हा त्यामध्ये आर्थिक भ्रष्टाचार केलेला आहे. हा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा आरोप आहे. तात्काळ त्यांची चौकशी केली पाहिजे. अशा लोकांना तात्काळ निलंबित केलं पाहिजे. आज तुम्ही पाहिलं असेल कुठल्याही शाळेचं ऑडिट झालं नाही. फायर ऑडिट असतं तेही झालं नाही. कुठल्याही हॉटेलचं ऑडिट झालं नाही. ऑडिटच्या नावावर हे लोक पैसे घेतात, आर्थिक फसवणूक करतात आणि महापालिकेला जे इन्कम सोर्स आहे महापालिकेचा तोही कुठेतरी बुडवायचं काम हे अधिकारी करत आहेत. तरी त्यांना पाठीशी घालण्याचं काम अतिरिक्त आयुक्त करत आहेत पानपट्टे. तर त्यांनाही त्यांचीही चौकशी केली पाहिजे, कारण की पानपट्टे यांनी मागेही काही भ्रष्टाचार झाला होता, त्यामध्येही त्यांचा हात होता आणि याच धनंजय कनोजेला नोटीस काढली होती. त्यावेळेला त्या नोटीसवर सही करण्याचं काम हे पानपट्टे साहेबांनी केलं होतं. अजून एक तुम्हाला एक विषय सांगतो की एवढं होऊन पण, एवढी मी पत्र देऊन, एवढा त्याच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप असताना देखील आता त्याला प्रमोशन, उन्नती करत आहेत त्याची. त्यांना प्रमोशन होत आहे. त्यांना आता काहीतरी माझ्यामध्ये एक 15 दिवसात, मी त्या या पत्रात तसा हे पण केलेलं आहे की टाकलेलं आहे
की या ठिकाणी त्यांना कुठल्याही प्रकारचं प्रमोशन मिळालं नाही पाहिजे. जर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची मागणी जर मान्य नाही केली आणि जर त्यांना प्रमोशन भेटलं तर मी सांगतो की ह्या महापालिकेत जे उपायुक्त आहेत सचिन मांगर यांची गाडी फोडली जाईल. अशा लोकांना जर प्रमोशन मिळत असेल, भ्रष्टाचार लोकांना प्रमोशन मिळत असेल आणि महापालिकेचा जो येणारा टॅक्स, येणारे जे पैसे आहेत ते बुडवायचं काम जे असे अधिकारी करत असतील तर त्यांना धडा शिकवल्याशिवाय महाराष्ट्र नवनिर्माण सेना राहणार नाही. सचिन जी, अभी आपने कहा इनको प्रमोशन दिया जा रहा है, लेकिन हमें ऐसी जानकारी मिली है कि इनको पहले ट्रेनिंग पे भेजा जाएगा, ट्रेनिंग के बाद जब ये आएंगे तो इनको उन्नति की जाएगी, इनको प्रमोट किया जाएगा. तो इस तरह के बहुत सारे अधिकारी हैं. जिस तरीके से आपने स्कूल के बारे में बताया, तो स्कूल में ऑडिट नहीं होता है, बच्चों के जान का खतरा बना रहता है. अभी आपने बताया शांति पार्क में डॉन बॉस्को हाई स्कूल है, उसमें जे का नोटिस दिया. जे के नोटिस के बाद 15 दिन के अंदर कार्रवाई करनी चाहिए, लेकिन 90 दिन हो गए, 90 दिनों तक भी उन्होंने कार्रवाई नहीं की. जबकि हाई कोर्ट का दिशा निर्देश है, इनसे हाई कोर्ट ने अभिप्राय मांगा है, उसके बाद भी इनके कानों में जू नहीं रेंग रही. ना ही मनपा आयुक्त इस पर कोई संज्ञान ले रहे हैं. आयुक्तला एवढंच सांगणं आहे आयुक्त साहेबांना की जे भ्रष्टाचारी अधिकारी आहेत त्यांना तात्काळ निलंबित करा साहेब. यांच्या पाठीशी कुठेही त्याच्या उभे राहू नका, कारण की असे अधिकारी महापालिकेला पण बुडवतील आणि एक दिवस तुम्हाला पण घेऊन डुबतील. कारण की ज्या वेळेला एखाद्या वेळेला फायरची एनओसी नाही, फायरचं ऑडिट नाही आणि जर उद्या त्या शाळेमध्ये जर काही आग लागली सुदैवाने आणि जर कुणाची हानी झाली, कुणाची जीवितहानी झाली, मृतहानी झाली तर त्याला जबाबदार कोण? हे असे अधिकारी पैसे घेऊन याच्या मागे पैसे स्वतःची पोटं भरण्याचं काम करत आहे. म्हणून मी आयुक्त साहेबांना सांगत आहे की तात्काळ त्यांची चौकशी करा, अशा अधिकाऱ्यांना निलंबित करून टाका. हमारे साथ रॉबर्ट हैं, बहुत ही जोशीले हैं और इन्होंने मीरा भाईंदर में स्कूलों के लिए काफ़ी कुछ मेहनत की थी, एजुकेशन के लिए मेहनत की थी और एजुकेशन में सुधार आया था. लेकिन जिस तरीके से महानगर पालिका के मनपा आयुक्त के कानों में जूं नहीं रेंगती और उनकी आंखों में पट्टी बंधी हुई है, और कई स्कूलों में तो फायर ऑडिट ही नहीं होता, ना ही उनके पास एनओसी है तो एक्सपायर हो चुके, कई वर्ष हो चुके. और ऐसे कनौजे जैसे अधिकारी जो सिल्वर पार्क में कुंडली मार के बैठे, इनकी वजह से काफ़ी बड़ा हादसा हो सकता है. तो क्या कहेंगे? देखिए, महाराष्ट्र नवनिर्माण सेना हमेशा ही विद्यार्थियों के हित के लिए खड़ी है. जितने भी मीरा भाईंदर में स्कूल कॉलेज है, इनका फायर ऑडिट कंपलसरी होना चाहिए. इसके लिए हम लोगों ने बार बार शिक्षण अधिकारी हो, आयुक्त हो या फायर विभाग के अधिकारी प्रकाश जी बोराडे हो, उनको भी हम लोगों ने निवेदन दिया था. इन्होंने यही बोला कि सब स्कूलों का फायर ऑडिट हुआ है, तो हमने उसका अहवाल मांगा था. अहवाल भी आधा दिया था, आधा नहीं दिया था. उस पर हमारा सवाल उठा था कि फिर आपने आधा क्यों दिया है? अगर किसी का रिनोवेशन नहीं होता है तो रिन्यू आप मंगा लो, अगर कोई नहीं करता है उसके ऊपर फाइन मारो आप. जैसे कि आपने अभी जिक्र किया था कि डॉन बॉस्को स्कूल का, कि वो एक रेसिडेंशियल एरिया में स्कूल खड़ा है, वहाँ पे फायर ऑडिट नहीं हुआ है. रेसिडेंशियल एरिया में वो धोखादायक इमारत होते हुए भी इनको कैसा परमिशन मिला, यही सवाल हम लोगों ने कमिश्नर को किया था, एजुकेशन डिपार्टमेंट के हेड को, जो अभी वो मैडम का यहाँ पे तबादला हो गया. लेकिन अभी जो आए हैं वो बोलते हैं कि हमारे पास सीमित अधिकार हमारे पास है, आप आयुक्त जी से मिली है. लेकिन हम इसका पाठ पुरावा तो कर ही रहे. अगर ये लोग नहीं मानते हैं तो महाराष्ट्र नवनिर्माण सेना अपने स्टाइल से वो स्कूल के खिलाफ खड़ी रहेगी. देखिए किस तरह से इन्होंने, सचिन और रॉबर्ट ने बड़े ही कहते हैं ना समझदारी से और संक्षिप्त में आयुक्त को चेतावनी दी है. अब आयुक्त को इसके बारे में संज्ञान लेना होगा, नहीं तो नवनिर्माण सेना जो है अपने अंदाज में कार्य करेगी, ऐसा इन्होंने कहा है. लेकिन हम भी अपने माध्यम से कहना चाहते हैं महानगर पालिका मनपा आयुक्त से, जिस तरीके से फायर विभाग में भ्रष्टाचार फैला है और अधिकारी ट्रेनिंग पे जाते हैं और ट्रेनिंग पे जाने के बाद उनकी पदोन्नति की जाती है, और वो जाते इसीलिए क्योंकि यहाँ का अधिकारी बैठे हैं और कहीं ना कहीं करप्ट है, वो पैसे लेकर इस तरह के अधिकारियों का ब्यौरा तैयार करते हैं ताकि वो ट्रेनिंग पे जाएं और ट्रेनिंग पे जाने के बाद उनको प्रमोशन दिया जाए. उसी के लिए ये कार्य करते हैं. मनपा आयुक्त को चाहिए कि ऐसे कनौजे जैसे अधिकारी हैं, भ्रष्ट अधिकारी, इनको सस्पेंड कर देना चाहिए. जिस तरीके से दिवाली के वक्त इतने संवेदनशील मुद्दे पे इन्होंने भ्रष्टाचार किया है और सरेआम पैसा मांगते हैं. अब देखना है मनपा आयुक्त इस पर क्या संज्ञान लेते हैं या देते हैं. इन्हें अभिधान मनपा में मन से जो है अपने अंदाज में करती है यहाँ पे अपना काम. कैमरामैन प्रभान मिने के साथ शशि शर्मा.